हॅलो स्टुडंट, नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किटमध्ये काय एसी व्होल्टेज अप्लाइड टू कॅपॅसिटर. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं एसी व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर. तर त्याच्यामध्ये लास्टला आपण पाहिलं होतं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि ते इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला आपण डिफाईन केलं होतं की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द इंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट आणि त्याला डिनोट केलं होतं आपण XL. ओके, तर XL हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, दॅट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द इंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट. तर त्याला आपण म्हटलं होतं इफेक्टिव्ह रिॲक्टन्स आणि हा इफेक्टिव्ह रिॲक्टन्स किती होता ओमेगा इंटू एल. ओके, तर हा इफेक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच रेजिस्टन्स आणि म्हणून याचं जे युनिट आहे तर ते युनिट असेल ओहम आणि डायमेन्शन जी रेजिस्टन्सची डायमेन्शन असेल तीच डायमेन्शन या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची आपल्याला मिळेल. ओके, तो जो पॉईंट आहे तो आपला रिमेनिंग पॉईंट होता. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स युनिट आणि डायमेन्शन जी आहे ती रेजिस्टन्सच्या युनिट आणि डायमेन्शन सारखी असते. ओके, तर नेक्स्ट या चॅप्टरमध्ये काय केलं आहे एसी व्होल्टेज अप्लाइड टू कॅपॅसिटर. एक कॅपॅसिटर आहे ज्याचं कॅपॅसिटन्स C आहे. असा कॅपॅसिटर या सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे आणि त्याला आपण हा अल्टरनेटिव्ह EMF जो असेल E इक्वल्स टू E नॉट साइन ओमेगा टी अप्लाय करणार आणि या सर्किटमधून करंट जो आहे तो फ्लो होईल. त्या कॅपॅसिटरच्या एका प्लेटवरती चार्जेस जे आहे ते डिपॉझिट होतील आणि जेव्हा हा कॅपॅसिटर फुली चार्ज होईल तेव्हा या दोन प्लेटमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते V असेल आणि त्यावेळेस आपण त्याचं कॅपॅसिटन्स काय करत असतो डिफाईन करत असतो. जेव्हा डायरेक्शन ऑफ दिस अल्टरनेटिंग EMF म्हणजेच करंटची डायरेक्शन रिव्हर्स होईल तेव्हा इकडच्या प्लेटवरती चार्जेस जे आहे ते डेव्हलप होतील, इकडच्या प्लेटवरती चार्जेस जे आहे ते झिरो होतील. तर अशा पद्धतीनं चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची ही प्रोसेस जी आहे ती सुरू राहत असते. ओके, सो इन दिस केस वी कन्सिडर अ कॅपॅसिटर ऑफ अ कॅपॅसिटन्स C. So let's consider let consider AC circuit with a capacitor of capacitance C. EMF alternating EMF किंवा instantaneous alternating EMF applied to circuit is E equals to E naught sin omega t. याला द इक्वेशन फर्स्ट एवढं अल्टरनेटिंग EMF अप्लाय करणार, करंट फ्लो चार्जेस डिपॉझिट होतील, Q be the charge and V be the potential difference across the plate. So therefore capacitance C equals to Q upon V. So Q equals to हा होईल C इंटू V. आपल्याला माहित आहे की करंट, आता जो करंट इंड्यूस होणार तर तो जो करंट फाइंड आउट करायचा असेल तर करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. सो देअरफॉर याला लिहिणार आपण करंट I इक्वल्स टू दॅट इज dq by dt, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. सो देअरफॉर d by dt दॅट इज C इंटू V. आता या केसमध्ये हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असेल EMF. ओके, तर याला आपण लिहिणार दॅट इज d by dt ब्रॅकेट C इंटू E. पण अल्टरनेटिंग EMF किती आहे E नॉट साइन ओमेगा टी आणि म्हणून हा करंट का होईल दॅट इज d by dt इंटू ब्रॅकेट C इंटू E नॉट साइन ओमेगा टी. तो विच इज इक्वल्स टू हा C आणि E नॉट बाहेर घ्या, C इंटू E नॉट इथं राहील d by dt दॅट इज अ साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टीचं डेरिवेशन आपल्याला माहित आहे कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. याला लिहिणार आपण C इंटू E नॉट कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. सो I इक्वल्स टू लिहिणार आपण दॅट इज अ E नॉट अपॉन 1 अपॉन C इंटू ओमेगा.
विथ दिस ओमेगा हा खाली घेतला, याला लिहिणार आपण दॅट इज कॉस ओमेगा टी. ओके, तर 1/c ओमेगा म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते चेंज होणार नाही, ते सेम मिळेल आपल्याला. ओके, तर आता कॉस ओमेगा टीला आपण साइन फॉर्म मध्ये जर लिहिलं तर कॉस ओमेगा टी इक्वल्स टू असते ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो की साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी किंवा साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओके, सो देअरफॉर याला आपल्याला लिहिता येईल की दॅट इज, पण इकडे घेऊ, सो दॅट इज आय इक्वल्स टू दॅट इज ई नॉट अपॉन 1/c omega, that is the sin omega t plus pi by 2. So therefore that is I equals to I naught sin omega t plus pi by 2. So here असेल current flowing through the AC circuit when a capacitor of a capacitance is connected in it. तर या I naught ला आपण म्हणू पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, तर या इक्वेशन सेकंड वरून आपल्याला काय समजतंय की हा व्होल्टेज जो आहे म्हणजे अल्टरनेटिंग करंट जो आहे त्याचे इक्वेशन आहे ई नॉट साइन ओमेगा टी, पण अल्टरनेटिंग करंटचं इक्वेशन काय मिळते आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे हा करंट जो आहे सो हा पाय बाय 2 न काय समोर आहे. सो या सर्किटमध्ये करंट हा व्होल्टेजला किती अँगलला लीड करत आहे, पाय बाय 2 रेडियन. ओके, so from equation first and second we can say that the alternating currents leads the alternating EMF by an angle of pi by 2 radian. Okay, so इथं आपण लिहू where I naught equals to E naught upon 1/c omega. ही व्हॅल्यू आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स साठी लक्षात ठेवावं लागते. सो याला म्हणायचं पीक व्हॅल्यू. सो दिस इज अ peak value. So from equation first and equation second, current leads voltage म्हणजेच EMF voltage by angle pi by 2 radian. ओके, तर या केसमध्ये काय होत आहे करंट लीड करत आहे. इंडक्टरच्या केसमध्ये काय होत आहे व्होल्टेज जे आहे ते लीड्स करते, करंट जो आहे तो लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज आहे. परत हा जो फेज डिफरन्स आहे तो आपल्याला बाय ग्राफ सुद्धा काय करता येतो प्लॉट करता येतो. मग आता एक ग्राफ आपण प्लॉट करू ई वर्सेस ओमेगा टी आणि आय वर्सेस परत ओमेगा टी प्लस पाय बाय 2. तर त्याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल. ओके, तर व्हेरी इझी एक्सप्रेशन आहे. थोडा अल्टरनेटिंग EMF अप्लाय केल्यानंतर करंट फ्लो होईल, चार्जेस डिपॉझिट होतील किंवा टोटल चार्ज डिपॉझिट होईल तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल, कॅपॅसिटन्स ई इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही आणि चार्ज असेल सी इंटू व्ही. तर व्ही म्हणजेच हा EMF, त्याला आपण डिनोट केलं सी इंटू ई. ची व्हॅल्यू आहे ई नॉट साइन ओमेगा टी ती प्लेस केली, हा सी ई नॉट बाहेर घेतला, साइन ओमेगा टीचं डेरिवेशन कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा आणि हा सी इंटू ओमेगा याला डिनॉमिनेटरमध्ये 1/c ओमेगा आपण असं लिहू शकतो. कॉस ओमेगा टीला कसं लिहू शकतो आपण साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ही असेल पीक व्हॅल्यू, याला प्लेस केला आपण आय नॉट. आणि या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून आपल्याला काय लक्षात येते की करंट आणि व्होल्टेजमध्ये जो फेज डिफरन्स आहे तो पाय बाय 2 आणि करंट एवढ्या फेज अँगलला काय समोर आहे. ओके, तर आपण समजा ग्राफ जर प्लॉट केला, ओके, तर ग्राफ मध्ये जसं आपण अगोदर सुद्धा ग्राफ प्लॉट केले होते. सो लाईक दिस हा असेल ओमेगा टी, हा 0 मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट, मिनिमम व्हॅल्यू ऑफ करंट, मिनिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके, सो पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. सो 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय. तर साइन कर्व जो आहे तो आपल्याला नेहमी सारखाच मिळेल, दॅट इज 0 1 0 -1 0. ओके, तर साइन कर्व काय मिळेल आपल्याला 0 1 0 -1 0. हा असेल अल्टरनेटिंग EMF चा
साइन का. तर अल्टरनेटिंग करंटसाठी ओमेगा टी 0 असेल, पण साइन पाय बाय 2 इज 1 म्हणजे आय नॉट, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती इथं. ओके. नेक्स्ट पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 म्हणजे 180, म्हणजेच का होईल, ती व्हॅल्यू असेल 0. नेक्स्ट पाय जर प्लेस केला आपण इथं नेक्स्ट व्हॅल्यूज, तर हा 3 पाय बाय 2 साइन 3 पाय बाय 2 इज -1. सो या पाय वरती ते येईल -1. ओके. एक्झॅक्टली आपण घेऊ E नॉट 1. ओके. हा 3 पाय बाय 2 म्हणजे 2 पाय म्हणजे साइन जातो येईल 0. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू जर घेतली तर हा येईल 1. म्हणजे करंट साठी कर्व कसा मिळतो आपल्याला, तर लाईक दिस असेल अल्टरनेटिंग करंट. म्हणजे आता त्याच्यावरून काय समजते आपल्याला, की जेव्हा व्होल्टेज 0 आहे तेव्हा करंट जो आहे तो 1 आहे. 1 व्हॅल्यू केव्हा मिळेल, पाय बाय 2 वरती. म्हणजे करंट किती अँगलला या व्होल्टेजला लीड करत आहे, तर पाय बाय 2. म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग व्होल्टेज यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो आहे पाय बाय 2. सो एव्हरी टाइम जेव्हा आता हा ईएमएफ मॅक्झिमम आहे तेव्हा करंट 0 आहे. ओके. जेव्हा इथं करंट 0 असेल, ओके, ईएमएफ 0 असेल, करंट जो आहे तो अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन समोर आहे पाय बाय 2 ला. तर प्रत्येक ठिकाणी असंच मिळतं. त्याच्यावरून या ग्राफवरून सुद्धा आपल्याला हे शो करता येते की करंट जो आहे तो पाय बाय 2 रेडियननं व्होल्टेजला काय करत आहे, लीड करत आहे. ओके. तर नेक्स्ट जो पॉइंट आहे, तर याच्यामध्ये फेजर डायग्राम घेऊ आपण इनिशियली. ओके. तर फेजर डायग्राम साठी मग आपल्याला हा जो फेज डिफरन्स आहे तो लक्षात ठेवावा लागतो. ओके. सो फेजर डायग्राम हा इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द फेजर डायग्राम. फेजर डायग्राम मध्ये आपल्याला माहित आहे की रोटेटिंग व्हेक्टर्स म्हणजेच अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंटच्या व्हॅल्यूज. आता ही हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. ओके. ही वाय ऍक्सिस आहे. ओके. आपल्याला माहित आहे की आता हा जो फेजर आहे हा काय रिप्रेझेंट करतो, तर पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ असेल दॅट इज ई नॉट. तो हा रिप्रेझेंट काय करेल, ई नॉट साइन ओमेगा टी. आणि याच्यामधला जो अँगल आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत तो आहे ओमेगा टी इक्वल्स टू E naught sin omega t. So the phasor representing the peak value of EMF makes an angle omega t with the horizontal axis and rotate in anti-clockwise direction. तर या केसमध्ये करंट कितीने लीड करत आहे EMF ला, पाय बाय 2 न. म्हणजे आता करंटला लीड करणारा जो व्हेक्टर आहे म्हणजे तो जो फेजर आहे, सो फेजर रिप्रेझेंटिंग द करंट, तर तो असेल हा आय नॉट. आणि मग हा ईएमएफ ला लीड्स करत आहे म्हणजे हा जो अँगल आहे तो असेल 90 डिग्री. आणि हा सुद्धा का होईल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तो का होईल, रोटेट होईल. ओके. तर हा रिप्रेझेंट करेल, हा असेल म्हणजे आता याला आपण इथे शो करू, हा असेल आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आणि हा रिप्रेझेंट करेल ई नॉट, हा असेल ई नॉट साइन ओमेगा टी. फेजर डायग्राम वरून आपल्याला काय सांगता येते, की फ्रॉम फेजर डायग्राम, ओके, सो दॅट इज अ फेजर रिप्रेझेंटिंग that is a peak EMF rotate in anti-clockwise direction, making an angle omega t with horizontal axis. Second, phasor representing that is the peak current, that is the peak value of current I naught, again rotate in anti-clockwise direction,
making an angle pi by 2 with E naught or direction of E naught. ओके, आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येते की करंट लीड्स द EMF by pi by 2 radian. So this gives the phasor diagram. Okay. आता resistance offered by this AC circuit with a capacitance C, that is त्याला आपण म्हणू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. त्याला काय म्हणू आपण? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स साठी आपण काय करतो? जी पीक व्हॅल्यू आहे ती आपण पीक व्हॅल्यू ओहम्स लॉ सोबत काय करत असतो? कंपेअर करत असतो. ओके, सो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स so comparing I equals to E naught upon 1 upon C omega. Okay, so I naught with Ohm's law, that is I equals to V upon R. इथं R equals to काय मिळेल? 1 upon C omega. So therefore R equals to 1 upon C omega. याचा अर्थ काय? या सर्किट मध्ये ही जी टर्म आहे C upon omega, it plays the same role as the resistance plays in a electronic circuit. म्हणजे रेजिस्टन्स करंटला अपोज करतो. AC सर्किट मध्ये 1 upon C ओमेगा काय करेल? करंटला अपोज करेल. तर याला आपण काय म्हणू? दॅट इज अ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो विच इज इक्वल्स टू, याला डिनोट करा XC आणि याला आपण म्हणू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, सो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय असेल मग? So this is the effective resistance offered by the capacitance. Okay, so definition. effective resistance offered by capacitance C to flow of current in AC circuit is called capacitive reactance. Okay, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय? तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटन्स. तसं आपण इंडक्टर साठी काय म्हटलं होतं? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. ओके, तर आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मिळालं XC. सो XC इक्वल्स टू 1 अपॉन ओमेगा इंटू C, विच इज इक्वल्स टू 1 अपॉन ओमेगा म्हणजेच 2 पाय F इंटू C. आता AC सर्किट साठी काय होईल की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. So XC is inversely proportional to frequency of AC. म्हणजे आता AC करंटची फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज केली तर याची कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जे आहे ते डिक्रीज होते, आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज होते. सिमिलरली XC इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स. म्हणजे कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स जर डिक्रीज केलं तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज होता. कॅपॅसिटन्स इन्क्रीज केलं तर जे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे डिक्रीज होत आहे. ओके, तर ते डिपेंड आहे त्या करंटवरती. म्हणजे इथं काय होत आहे की हा जो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे इट्स पास द हाय AC करंट. ओके, जो हा AC करंट जो असतो तो म्हणजे हा पास करतो. AC करंटला काय करतो? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पास करतो. पण आता डीसीचा विचार केला तर DC करंट मध्ये फ्रिक्वेन्सी 0 असते. म्हणजेच हा जो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे तो होईल इन्फानाइट. म्हणजे हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स DC ला अलाउ करतो का? नाही, हा DC ला अलाउ करत नाही. ओके, सो XC पास कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पास हाय फ्रिक्वेन्सी AC. ओके, आणि XC ब्लॉक काय करतो? DC ला ब्लॉक करतो. ओके, मग आता याचं जे युनिट आहे आणि डायमेन्शन आहे ती सेम ॲज अ रेजिस्टन्स असेल. ओके, सो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या दोन्हीचं युनिट
आणि दोन्हीची डायमेन्शन जी आहे ती रेजिस्टन्स सारखीच असेल. म्हणजे रेजिस्टन्ससाठी आपण म्हणतो ओहम. ओके, तर यांचं सुद्धा युनिट काय असेल, ओहमच असेल आणि डायमेन्शन जी आहे ती तुम्हाला फाइंड आउट करताच येते. ओके, हा झाला एसी व्होल्टेज अप्लाइड टू कॅपॅसिटर्स. नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे कंपॅरिझन बिटवीन रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. तर ते सुद्धा पाहू आपण.